नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 4 एप्रिल 2026. आई आता काय करायला लागल्या? आई चहा केल्या. चहा आहे का ग त्यो? चहा नाही, आमटे. मला वाटले एवढे एवढे भांडत काय आहे. आता चपात्या करायला लागल्या, गोळ करून ठेवल्यात. गोळ किती केल्यात बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 गोळ भास, म्हणजे प्रत्येकाला 3 चपात्या. मोजून नाही ना. मोजून नाही, खाईल तेवढं खाईल. म्हणजे मी तर 3 चपात्या खातो दररोज. ती किती खात्या माहीत नाही, पप्पा किती खात्यात माहीत नाही, तो किती खात्यात माहीत नाही. आणि त्याकडेच काय केले? हा, बघू दे कशी आमटी केल्या. आमटी केल्या कशाचे आहे ग? गेवड्याचे आमटे. गेवडं सगळं खाली गेलेत ना, त्यामुळे दिसेना कशी आमटे काय. पप्पा चहा प्यायला लागली ती. हे काय अंगावर कांबरू घेतलं. एवढं उकडत आहे तरी अंगावर कांबरून घेऊन बसतात. माणसाला उकडायला आलं किती, ही बघा कांबरून घेऊन बसले. जणू काही थंड असले ग. म्हणजे पाऊस आलता, काल आलेला पाऊस. आता आणि तावायला लागले तरी कांबरून घेऊन बसले. तावायला लागले तरी एवढं किस्त तावायला लागले, घाम्याला लागला. आता लाडक्या बहिणीचे पैसे काढलंच ना? नाही अजून झाले की केवायसी? केवायसी झाल्या ना? कुठल्या मोबाईलवरचं? अगं तू तुझ्या माझ्या दाखवणं म्हणतोय की तो. माझ्या नंबरवर दाखवत नाही पैसे. बघता काय ते मेसेज येतोय की मला. खरं आला नाही, आला नाही अजून. कधी पण तुझं पैसा आला का नाही, फक्त मला मेसेज येतोय. अजून तर काय मेसेज आला नाही. सगळ्यांचं आले पैसे. अगं तुझं मग जाऊन बघ जा की पोस्टात. फोन आला बघ चपाती त्याचा. नाही करपत चपाती. कोणाचा फोन आलाय बघ. जा तिकडं म्हणायला आलाय. हॅलो, कुणाचा आलाय काय माहिती फोन. आंघोळ करायलाय. हां, कामावर चालाय वाटतं त्याच्या. राहुलच्या कामावर चालाय. सर कर. हो, चपाती करपली. ए रोले, मी तुला काय म्हणाले बघ. चपाती करपली इकडं. ते लावतो थोडं. करपली इकडं चपाती. बाहेर उलटून बघूया. ए उठ, ए उठ तिकडे जा. चपाती करपली थोडीशी. जा तिकडे बाहेर जा. फ्रीजचं ते भांडं असतं का नाही खालचं ठेवलं, ठेवत असतं बघा भाजीपाला ते ठेवतात नाही आपण. ते भांडं आईनं बाहेर ठेवले, काल की घासायचं नाही ते भांडं. थोडंसं घाण झाले, त्यामुळं बाहेर आणून ठेवले. पाणी आले, गेले का बघू पाणी. तर नुसतीच पाय मोकळे सोडून झाडाला सोडलेलं पाणी. गेलं आहे पाणी. आहे का? मला वाटलं पाणी आहे, म्हणजे मग अशी आईनं सोडलेलं ना झाडाला. आता पाणी गेलं. आता एक पाईप काढायला पाहिजे, काढून नळून ठेवली पाहिजे. कारण की येतात आता आपण पाईप तोडवणार, मग ती पाईप खराब होणार ना तोडून. त्यामुळं साईडला काढून ठेवतोय मी. काय पण येत नाही. ती काय झाले माहिती आहे का, सेल्फी स्टिक नसल्यामुळं एका हातानं मला कोंडा येणार पाहिजे. मोबाईल धरला आहे ना मी एका हातात, त्याच्यामुळं तसं व्हायला लागले. हो, नाहीतरी एका साईडला अशी गुड ठेवतो, एका जागेला अशी, म्हणजे परत कोण नाही, पप्पा नाही तर कोणतरी ठेवते. आणि काल केस कापून आलो. हे काय केस एकदम सगळी बारीक केली केस. कारण की उन्हाळा चालू आहे ना, आणि उन्हाळा चालू असल्यामुळं सारखं ते डोक्यात चावतंय. सगळी बारीकच करून टाकावं केस. लय पण ठेवाय नको. केस ठेवून काय आपल्याला कोण काय लय कोण काय बघणार नाही. लाकडं वल्ले तरी पेटवलेले असतो. ठीक आहे, सगळी वल्ले लाकडं घालते. काल ऊनच नव्हतं दिवसभर, आज ऊन पडले. आज सकाळी आत्ता ऊन पडले. मग अशी म्हणजे काल ऊनच नव्हतं दिवसभर. सगळी वल्ली लाकडं आहे ती, सगळी दिसतं ती. तरी पण पेटवलेली आहे नाही का. तेव्हा सगळं वल्लं लाकूड आहे, तरी पण आईनं कसं तरी पोतं घालून पेटवलेलं आहे लाकडं. कारण की ओली लाकडं पेटतच नाहीत ना अजिबात. आणि झाकून ठेवावं म्हणलं तर ह्याला टळवट लागणार मोठ्याच्या मोठा. वाईस लाकडं आहे, ते ढेग भरला आहे इकडं तिथनं जिथपर्यंत असा टळवट झाकायला लागेल. आता इथं शेड घालायचं आहे पत्र्याचं. आता जरा पैसे नाहीत म्हणून जरा शांत बसले. नाही ते शेड मोठ्याच्या मोठं पत्र्याचं घातलं असतं इथं, म्हणजे इथनं असं घालणार आहे एवढं.
म्हणजे लाकडं पण सेफ राहतात ना, भिजत नाहीत काय नाहीत. तिथे शेड घातलं की मोठ्याच्या मोठं शिडी पण केली ना. हे काय शिडी म्हणजे वर जायला माडी पण नाही केलेली, कारण की सगळं पैशापायी घातलं आहे. पैसे असतं का नाही मग चांगली माडी केली असती वर जायला माडी. आम्ही कधी कधी इकडं चढतोय नाही तर इकडं पाय ठेवत भिंतीवरनं वर चढतोय स्लॅपवर. आता बघूया शिडी पण करायची आहे. एकदा पैसे जास्त असलं नाही मग सगळी काम करता येतात ना. ऊन गेलं आहे का, आता आभाळ आलं. म्हणजे आता आज पण आहे पाऊस दणका. हमखास शुक्रवारचा पाऊस येतो कधी पण हमखास. आज आहे शुक्रवार, मग त्यामुळं आज पण काही दणकाच येणार. आणि आज लईच तावायला लागले अजून पण. आत्ता ऊन पडेल लगेच गेलं. टळवट मला वाटते आता नवीन टळवट आणायला पाहिजे. आईला जरा विचारतो टळवट नवीन आणू दे का लाकडांसाठी झाकण्यासाठी. आई ते लाकडं झाकायला टळवट आणायला नवीन. हा अगं भिजत्यातले लाकडं टळवट आणूया की नाही. टळवट आणूया का. मग ती भिजलेलं कसं पेटणार लाकडं. हा बोल की काहीतरी काहीच बोल नाही का. मग तिथं शेड पण घालायचं पण काय पैसे नाही आता आपल्याला. हा नाही ते पिवळा टळवट का नाही तो. हा बघ फिसच करते आहे का. मला उशीर झाला न वाटले की मी विचारतोय काय तू चिडत्यास सारखे आहे का. काय विचारायला गेलं की चिडत्याच. जाऊ दे. आईला विचारायला गेलो टळवट बिळवट आणू दे काय झाकूया आपण. तर आई सारखी चिडत्यात माझ्या. काय चिडते काय माहिती. सारखं बघन तेव्हा चिडतच असत्या. ती म्हणत्या नको वेळ करू जा, आम्हाला काय पैसे बिशे काय भेटणार नाही करू नको म्हणत्या. सारखं चिडत्या माझ्या. म्हणलं जाऊ दे विचारायचं नको आईला. म्हणलं संध्याकाळी टळवटच आणतो माझा मी. नवीन टळवट आणतो येताना. म्हणजे बघूया जिथं मी काम करतो का नाही तिथनं जरा थोडंसं पैसे मागतो मालकाकडून. जरा टळवट आणायचं आहे म्हणतो. आणि 700-800 रुपये घेऊन टळवट आणतो त्याच्यावर झाकायला येताना. तर आईला विचारलं तर ते काय नीट पण सांगा ना चिडत्यास सारखे. जाऊ दे आता काय. आता हे टमाटो बाद झालेले काढायचे येते. माझं अचानक लक्ष गेलं ना. वरनं असं बघितलं की काय दिसत नाही बाद झालेले. आणि असं एकदम असं खाली बसून बघितलं का नाही मग दिसतं याच्यात बाबा टमाटो बाद झालेलं आहे ते. आता हे टमाटो काढतो कशात तरी वेगवेगळे. म्हणजे जेवढी टमाटो बाद झालेत की नाही ते सगळे काढतो. कारण की वासले येतोय ना ह्याचा. आणि उगाच ठेवण्यापेक्षा ते डासं बिसं होणार. की ठेवलं की चिरटे बिरटे इथं होणार. त्यामुळे म्हणलं काढलेली बरी. पाकच खराब झाले टॅमॅटो. हे काय अशी बिल झाले आणि पाणी सुटले टॅमॅटोला. सगळीच काढतो. पाकच मऊ झाले एवढीच आहेत वाटतं बाद झालेली. ही एक आहे आणि ही एक आहे. एवढी बाद झाली बा टॅमॅटो. एवढी निघाली बाद झाली. आणि ही काय चांगलीच आहे ती. आता देतो कचरा फेकून. लाईट एक गेल्या. चार्जिंग लावायचा होता ना मला मोबाईल. म्हणलं लावं तर काय लाईटच गेली. कचरा कोंडीत फेकतो हे.